पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे. त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. गणपत गायकवाड असं म्हणतायत की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केलाय. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड असं म्हणतायत या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री असतील तर या राज्यामध्ये फक्त गुन्हेगारच निर्माण होतील. हे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराचं निवेदन आहे पोलीस स्टेशनमध्ये. मी गेल्या वर्षभर सांगतोय की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून, आपल्याला आठवत असेल, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तुरुंग गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत, तुरुंगात सुद्धा. उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूरसह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे. हे मी वारंवार सांगतोय. मी नावं देऊ शकतो. पुण्यामध्ये मी नावं देईन तुम्हाला. 4 प्रमुख गुंडटोळ्यांच्या प्रमुखांना ज्या पद्धतीनं जामिनावर बाहेर काढण्यात आलं ते फक्त राजकारणासाठी. त्यातून एका गुंडाचा खून झाला. मुंबईमध्ये तेच सुरू आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये गुंड टोळ्यांच्या हातामध्ये कायदा दिलेला आहे की तुम्ही कायद्याचं राज्य वगैरे काय नाही, तुम्ही सांगाल तो कायदा, फक्त आम्हाला निवडणुका जिंकून द्या. महेश गायकवाड कोण आहेत मला माहीत नाही, पण त्याच्यावर झालेला, आमदाराने केलेला गोळीबार हा धक्कादायक आहे. कसल्या कायद्याचं राज्य? कुठेच गृहमंत्री आम्हाला कायदा शिकवतात. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. हे काय फक्त शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, म्हणजे खरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीतच आहे का? कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. एका आमदारांना गोळीबार करून सुद्धा मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही. गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही. अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन. हे काय फक्त गृहमंत्र्यांशी फक्त चर्चा करणं इतपत हे प्रकरण सौम्य आहे का? सामान्य जनतेने अशा प्रकारे कायदा हातात घेतला असता आणि तू जर एखाद्या विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असता तर एव्हाना त्याला विना चौकशी फासावर लटकवला असता. पोलीस आमच्या दारामध्ये येतात, आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करतात, खोटे गुन्हे दाखल करतात. तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय? तुमच्या जिल्ह्यामध्ये माफियांचं राज्य चाललंय. नागपूर असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, पुणे जिल्हा असेल, राजकीय स्वार्थासाठी, राजकारणासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना, माफियांना तुरुंगातून सोडवून त्यांना संरक्षण देऊन आपल्या राजकीय विरोधकांवर त्यांनी सोडलेलं आहे. हे चित्र महाराष्ट्राचं अत्यंत भयावह आहे. आता माझ्या निवेदनानंतर गृहमंत्री वक्तव्य करतील बरं का, पण त्यांना तोंड आहे का? आजच्या प्रकारानंतर त्यांना तोंड आहे का? या भाजपवाल्यांना काय चाललंय या राज्यामध्ये? गणपत